नमस्कार. रमेश चंद्रकांत मोठे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व मित्रांना माझा एकदा नमस्कार. मित्र, आज आपण यशचंद्र परिवारच्या वृत्तपत्र वाचनालयाला भेट दिलेली आहे. श्रीमान शिवाजी तिगिले, राम पवार, गोपाळ यांचं मनोगत ऐकणार आहोत. थोड्याच वेळासाठी मुलाखत बघू. नमस्कार. इथं रोज येता का तुम्ही पेपर वाचन? कसं वाटतंय तुम्हाला हा उपक्रम? एकंदरीत सर्वात चांगला, कारण यामुळे बरीच माहिती मिळते. सामाजिक आर्थिक दुष्काळी परिस्थितीवर शासनाचे नियोजन काय चालू आहे, पेपरमुळे वाचनात येतं आणि ज्ञानामध्ये भर पडते. इथं सावली आहे, झाड आहे, कसं वाटतंय थंड उन्हामध्ये? सावलीमुळे उन्हामध्येही लोक सातत्याने वाचतात. धन्यवाद उषाचंद्र परिवाराकडून. धन्यवाद, तुमचे आभारी आहोत. आपलं नाव सर? काय वाटतं तुम्हाला या उपक्रमाबद्दल? चांगला कार्यक्रम. मी रोज येता ना तुम्ही इथं? चांगला आहे, परिसर चांगला आहे, झाडं वगैरे थंड वाटतंय ना? मग तुम्ही झाडं लावावं असं तुम्हाला पण वाटतंय ना? झाडे लावा, झाडे जगवा. हो सर, तुमचा झाडे लावण्याविषयी काय संदेश? झाडं लावणं हे एकदम चांगलं आहे, कारण झाडामुळे सावलीही मिळते, निसर्गाचा समतोल राहतो. धन्यवाद. तुमचं नाव कसं? गोपाळ सरकार. काय वाटतं तुम्हाला या उपक्रमाबद्दल? चांगला आहे, पेपर वाचणं चांगलं आहे. झाडांबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? झाडामधून बी चांगलं आहे, सावली मिळते. तुम्ही आता येत्या पावसाळ्यात झाडं लावणार काय? हां, लावणार, पण नुसतेच लावणार का त्याला जगवणारी? जगवणार पण लावणार. झाडे लावायची, झाडे जगवायची. मित्र हो, माझ्या उषाचंद्र परिवारच्या वृत्तपत्र वाचनालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगले लोक चांगल्या संख्येने येत आहेत, झाडांच्या सावलीमध्ये बसत आहेत. हे वृक्ष गेल्या 2 जुलै रोजी लावलेलं आहे. हे झाड लावलं असताना 5 फुटाचं होतं, आज थोडं मोठं झालेलं आपल्याला दिसत आहे. आणि हे 3 वर्षाखाली लावलेलं आहे. याची सुंदर अशी सावली पडत आहे. मित्रांनो, आपण ही वृक्ष लावावेत. नुसतेच लावायचे नाहीत, तर वृक्ष वाढवायचे आणि सामाजिक कार्यामध्ये हातभार लावायचा आहे. आपली दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी, दुष्काळग्रस्त भाग आहे आपला, वृक्षांचं प्रमाण खूप कमी आहे आपल्याकडे. तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वृक्ष लावा. एक व्यक्ती एक वृक्ष असा संकल्प आपण करूया. नमस्कार सगळ्यांना एकदा धन्यवाद. आभारी आहोत. हे प्रेम असंच राहू द्या. नमस्कार.